सन्माननीय शंभूराज देसाई, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे आणि विशेषत्वाने सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलार साहेब या सर्वांचं आगमन उद्या किल्ल्यावर होत आहे। आणि विशेषत्वाने आज सायंकाळची आरती घ्यायला, महाआरती घ्यायला राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब 11:30 वाजेपर्यंत इथं पोहोचत आहेत। एवढा दिमागदार असलेला शिवरोल महोत्सव आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभा राहिलेला आहे। मी तालुक्यामध्ये आलो 2006 ला आणि मी स्वतः ही शिवजयंती ग्राउंडवर काढली। या शंकरराव मुठे, रावसाहेब मुठे पाटलांच्या ग्राउंडवर घेतली। सुरुवातीला कोथरूडचे लोक मला हसायचे, ग्राउंड एवढं मोठं आणि शरद सोडे शिवजयंती साजरी करणार आहे, या ग्राउंडवर लोक येतील का? सुरुवात केली नरसोडे सर्व्हिस सुरुवात आणि एक सुरुवात केली आणि आज महासागर उभा आहे। संपूर्ण महाराष्ट्राची शिवजयंतीला शिवनेर महोत्सवाची उंची आलेली आहे। खरं तर कुठली गोष्ट अवघड नाही। छत्रपती शिवराय म्हणजे निश्चयाचे महामेरू होते। आज या मातीमध्ये मर्दानी खेळ होतोय। हा कुस्तीचा आखाडा शिवकालीन आहे, हा शिवरायांची परंपरा ही कबड्डी शिवरायांच्या असलेल्या मातीची परंपरा आहे। आमचा शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ बैलगाडा ही आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही महाराष्ट्राची ओळख उभी करण्यासाठी पूर्वीच्या 75 वर्षामध्ये अनेक आमदार झाले। त्या आमदारांच्या बाबतीमध्ये मी सन्मानपूर्वक बोलू इच्छितो। आदर ठेवून त्यांनी शिवजयंती साजरी केली, परंतु या राज्यामध्ये या शिवजयंतीला 3 दिवसाचा शिवनेर महोत्सव करणारा मी राज्याचा पहिला आमदार ठरलो की ज्यांनी शासनाला विनंती केली आणि शासनाने सुद्धा, मुख्यमंत्री देवेंद्रजीने सुद्धा माझी विनंती मान्य केली। माझ्या शिवभक्तांना सांगावं लागेल, शिवजयंती होणं आणि शिवनेर महोत्सव होण्याच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आज हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहताय, महाआरती होणार आहे आणि आपला मोठा याचा शो, आपला फायर शो, मी आदरणीय जगन्नाथ आहेत, विराज कदम सर आहेत, सन्माननीय आमचे धमाले सर आहेत, सुनील आहे आणि सर्व असलेले कुस्तीगीर संघ आमचा जुन्नर तालुक्याचा नरसोड इथं बसले, आपण सगळी मंडळी आहे। मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आता खऱ्या अर्थाने या मातीला आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या या असलेल्या मराठमोळ्या असलेल्या या कुस्तीगीरांना या जगामध्ये स्थान महाराष्ट्राची माती दिल्याशिवाय राहणार नाही। ही आमची जबाबदारी आपल्या सर्वांची राहील। मी आजच्या कुस्तीगीर संघटनेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। मोठे मल्ल आलेले आहेत आतापर्यंत या मातीमध्ये, इथून मागच्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी जालिंदर शेठ आलेला नाही। महाराष्ट्र केसरी आणणारा हा सुद्धा पहिला आमदार आहे, हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। महाराष्ट्र केसरी आणणं आणि या शिवभूमीमधून महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या उंचावर पाठवणं हा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी कुस्तीगीरांच्या सर्व कुस्ती प्रेमींना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।